हिंगणघाटमधला सस्ता सेल ह्या लक्ष्मी टॉकीजच्या अगदी समोर आहे. आता या सेलचं नाव मला का माहीत नाही. इथं बघा किती सुंदर सुंदर कप आहे. कमी रेटमध्ये जर तुम्हाला स्वस्तात मस्त कप पाहिजे घेऊन जा. लहान लेकरं असेल तर 100% घेऊन जा. त्यानंतर इथं भरपूर काही होतं. हे पाहिजे इथं एक सिंगल पोचाही होता. आमच्या मम्मीने हात लावला आणि पटकन मग वापस आली. नाही हलका आहे म्हणे. सस्ता चांगला टिकाऊ सेल आहे. आम्ही जरा लवकरच्या टायमाला गेलो तर कोणीच नव्हतं इथं, नाही तर गर्दी राहते बऱ्यापैकी. इथं चाळण्या लटकून होत्या, वेगवेगळ्या कलरच्या डब्बे, तांबे, भरपूर काही इथं बरोबर रेटमध्ये मिळेल. जर तुम्हाला बाहेर ते 2-3-4 पैशांनी जास्त असेल तिथं स्वस्त. क्वालिटी तशीच आहे बरं, नाही तर पुन्हा म्हणा. त्यातल्या त्यात मग इथं बेलणं होते, वाट्या होत्या. आमच्या मम्मीला म्हणलं तू एक गोष्ट घ्यायला आली तर 10 गोष्टी काहून पाहता. ते म्हणजे पाहू दे ना मग मला थोडीशी. म्हणलं ठीक आहे. मग्गा घ्यायला आली होती, पण एक जो मग्गा आम्हाला पसंत आला त्या मग्ग्यात पाणी होतं. ते म्हणे पाणी वय म्हणे. हे घुसलं कसं असं आतापर्यंत डोक्याच्या वरतूनच चाललं. हे का घुसलं कसं असं याच्यात पाणी. तर खूप पाणी आलं म्हणून पाणी गळलं आणि ते गेलं. आता तो मग्गा फुटलाही नव्हता का माहीत कुठून कसं गेलं. तरी आमच्या मम्मीला तो मग्गा आवडला. तिनं मग पाणी फेकून दिला. आणि त्यानंतर इथं आलं. बरं झालं रे बा, पोराला नाही आणलं. पोराला आणलं असतं ना तर खिशाला चांगलाच चुना होता, कारण की इथं गाड्या होत्या. आमची मम्मी म्हणे फक्त मग्गा घेतो म्हणे. हे पोरगी आली इकडून. आणि मग म्हणे चटया घेतो म्हणे. दोनच चटया घेतो म्हणे. 20-20 रुपयाच्या 40 रुपयाला. इथंही चुना बसला. मग पुन्हा समोर गेले. मी म्हटलं झालं असं चाल पटपट, तू नाही तर खर्च करशील, मग माझ्याच नावानं बोंबलशील का माझे एवढे पैसे गेले म्हणून. ते म्हणे थांब न पाहू दे न. ते नाही म्हणत कर नाळा पिक्चर म्हणून जाऊ का खेळायला येत, तशा टाईप कंडिशन होती आमची. त्यानंतर मग मम्मीला जसा पाहिजे तसा आरसा भेटला आणि तो पण घेतला. म्हणजे तो पण आमच्या लिस्टमध्ये होता. जर भेटला असता तर मग घेतलं बाबा. 100 रुपयाचं सामान घ्यायला गेलो, 450ला चुना बसला. आता विचार करून काय फायदा नाही. माई माऊली चाल घरी.